हॅलो स्टुडंट्स, तर आपली कॅप 2 ची BAMSची लिस्ट आलेली आहे. काहींना ॲडमिशन मिळाले, काहींना ॲडमिशन मिळाले, पण मग ज्यांना ॲडमिशन मिळाले नाही तर त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी कॅप 3 अजूनही शिल्लक आहे की तुम्हाला कॅप 3 हा एक चान्स आहे की तुम्हाला BAMSची सीट ही अलॉट होऊ शकते. तर त्यासाठी आपण एलिजिबल क्रायटेरिया हा बघणार आहोत की कॅप 3 साठी नेमकं एलिजिबिलिटी काय असावी, की आपण काय एलिजिबल असावे की आपल्याला कॅप 3 राऊंडमध्ये जाता येईल. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण बघूया की कॅप 3 साठी कोण पात्र असणार आहे, एलिजिबल कोण असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण क्रायटेरिया बघूया. क्रायटेरिया कशाचे, तर नॉट एलिजिबिलिटी म्हणजे कॅप 3 मध्ये एलिजिबल कोण नसणार, कॅप 3 राऊंडला एलिजिबिलिटी कोणाची नसणार. त्याचे आपण 4 क्रायटेरिया बघणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात पहिले आहे AIQ. सो AIQ म्हणजे बेसिकली ऑल इंडिया कोटा, म्हणजे त्या कोटामध्ये जर कोणी त्या प्रोसेसमध्ये जर भाग घेतला असेल आणि तर त्याला तिथे सीट मिळालं जरी असेल किंवा नाही जरी मिळालं असेल तरी सुद्धा त्याला कॅप 3 मध्ये त्या कॅप 3च्या प्रोसेसमध्ये पुढे जाता येणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा 2 डिव्हिजन्स असतात की AICCC कशासाठी, तर हे आयुष आहे म्हणजे BAMS आणि सगळे ऑल BHMS POMS कॉलेज. ओके, हे ऑल इंडियाचे असणार आहे की पूर्ण देशामध्ये BAMS आणि BUMS BHMS हे जागा त्याच्यानुसार भरल्या जातात. आणि MCC कशासाठी असते, ती MBBS आणि BDS साठी असते. ओके, तर याच्यापैकी किंवा याच्यामध्ये सुद्धा जर कोणी जर त्या प्रोसेसमध्ये भाग घेतला असेल, त्यांनी 1, 2, 3 राऊंड याचे जरी प्रोसेसमध्ये भाग घेतला तरी देखील ते कॅप 3 साठी BMS साठी स्टेट कोटासाठी एलिजिबल असू शकणार नाही. ओके, कळलं? तुम्ही जर यापैकी कोणत्याही याच्यात भाग घेतला तुम्ही कॅप 3 BMS स्टेट कोटासाठी एलिजिबल राहणार नाही. ठीक आहे, नंतर आहे रिटेन्शन. फर्स्ट राऊंडची लिस्ट लागली आपली BMS स्टेट कोटाची. ओके, तर स्टेट कोटाची लिस्ट लागली. फर्स्ट राऊंड आपण केलं होतं, प्रोसेसमध्ये सहभागी झालो. फर्स्ट राऊंड आपल्याला कॉलेज लागलं, आपल्याला ते घेतलं, आपण त्याचं रिटेन्शन भरलं. ते कॅप 3 साठी एलिजिबल नाही. रिटेन्शन भरलं म्हणजे तुमची तिथेच प्रोसेस संपलेली आहे, तुम्ही पुढच्या प्रोसेसला पात्र राहत नाही. ओके, आणि सपोज फर्स्ट राऊंडला जरी आपण जॉईन केलं पण आपण अपडेटसाठी सेकंड राऊंडला आलो. ठीक आहे, आणि सेकंड राऊंडला सुद्धा मग आपण काय केलं, सेकंड राऊंडला रिटेन्शन भरलं तरी सुद्धा आपण कॅप 3 साठी एलिजिबल राहणार नाही. लक्षात आलं की तुम्ही कोणत्याही या 2 राऊंडमध्ये जर रिटेन्शन भरलं तर तुम्ही कॅप 3 साठी पात्र राहणार नाही आहात. ठीक आहे, नंतर आहे फ्री एक्झिट. आता हे कसा क्रायटेरिया आहे की सपोज तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेतली. फ्री एक्झिट म्हणजे कॉलेज अलॉट झालं होतं तरी सुद्धा आपण तिथे जॉईन नाही झालो. ओके, सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं, तिथे देखील फ्री एक्झिट घेतली, तिथे देखील आपण कॉलेज जॉईन नाही केलं. मग आता काय होणार, तर तुम्ही आपोआपच या थर्ड राऊंडला तिथे पात्र नसणार. ओके, कारण तुम्ही या 2 राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेतली. पण आता याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. कसं की जरी आपण या 2 राऊंडला फ्री एक्झिट घेतली तर ते जे थर्ड राऊंड आहे याचा एक वेगळं रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळे तुम्ही या राऊंडमध्ये देखील पात्र होऊ शकता. कारण याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते वेगळं केलं जातं, म्हणजे या दोघांनुसार याचं रजिस्ट्रेशन ठरत नाही. तुम्ही याचं सेपरेट रजिस्ट्रेशन करू शकता. जो आपली नोटीस आली होती कॅप 3 आणि कॅप 2 ची, त्याच्यामध्ये दिलेलं होतं एकदम स्पष्ट लँग्वेजमध्ये की कॅप 2चं रजिस्ट्रेशन त्याची डेट दिली होती आणि कॅप 3चं रजिस्ट्रेशन त्याची डेट दिली होती. मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवले होते याच्यावर, तुम्ही ते बघितले असेल तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, जरी तुम्ही इथे फ्री एक्झिट घेतली आणि ते नाही घेतली तरी देखील तुम्ही कॅप 3 मध्ये न्यू रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये फ्री एक्झिट घेतली असेल तुम्ही कॅप 3 साठी एलिजिबल असणार. ओके, आणि जरी याच्यामध्ये जर आपण जॉईन झालो आणि रिटेन्शन भरलं तर एलिजिबल नाही. कळालं एवढं? ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपलं लास्टचं की 15%.
जे आपल्या स्टेट कोटामध्ये एक असतं 85% आणि 15%. 15%मध्ये तर IQ कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा. आणि जर तुम्ही त्या राऊंडमध्ये जर भाग घेतला असला, ओके, जर IQ राऊंडमध्ये जर तुम्ही भाग घेतला आहे तर देखील तुम्हाला कॅप 3 राऊंडमध्ये एलिजिबल राहता येणार नाही. म्हणजे तुम्हाला कळलंय का, या दोघांपैकी कोणत्याही एका याच्यात जर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतला तर तुम्ही एलिजिबल राहणार नाही कॅप 3साठी. रिटेन्शन भरला तरी देखील नाही. पण फ्री एक्झिट घेतली दोघांमध्ये आणि कॅप 3साठी हे न्यू रजिस्ट्रेशन असतं, म्हणून तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन हे देऊ शकता. म्हणजे तुम्ही एलिजिबल असू शकता जरी या दोघांमध्ये फ्री एक्झिट घेतली. ओके. आणि जर आपण इन्स्टिट्यूशन कोटामध्ये जर भाग घेतला असेल तर कॅप 3साठी आपण एलिजिबल राहणार नाही आहोत. कळले स्पष्ट? ज्यांना कॅप 3मध्ये आता ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांचे हे क्रायटेरिया पाहिजे नाही. फक्त हे क्रायटेरिया जरी असेल तर त्यांचं थर्ड राऊंडमध्ये ते भाग घेऊ शकतात. ओके. क्लिअर आहे तुम्हाला सगळं कॅप 3चा क्रायटेरिया, कोण भाग घेऊ शकतं? तर तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. मी प्रत्येकाचे कमेंटचे तुमचे ॲन्सर शक्य होईल तितके माझ्याकडे देत असते, कारण मला तुमचे पूर्ण व्हिडिओज बनवायचे असतात, तुमचे डाऊट्स क्लिअर करायचे असतात. त्यामुळे मला जितके शक्य होईल तितके मी रिप्लाय हे तुम्हाला देत असते. काहींचे राहत असते तर त्याच्यासाठी मी सॉरी खरंच, कारण मी हे तुमच्यासाठीच करते. ओके. की तुम्हाला क्लिअरिटी राहावी, तुमचं काउन्सिलिंग BMSचा क्लिअरली व्हावं. ओके. सो तुम्ही काही डाऊट असतील याच्याबद्दल तरी देखील तुम्ही मला विचारू शकता. आणि कॅप 3 नंतर स्टे वॅकेन्सी राऊंडसुद्धा हा असतो. ओके. सो तुम्ही बघा, कॅप 3साठी ज्यांना कॅप 2मध्ये सुद्धा सीट अलॉट नाही झाली ते कॅप 3 आणि स्टे वॅकेन्सी राऊंडला इथे भाग घेऊ शकतात. ओके. थँक्यू.